महापौर चेतन गावंडे यांनी फिशरीज हबची पाहणी केली। पाहणी दरम्यान माजी आमदार सुनील देशमुख, उपमहापौर कुसुम साहू, स्थायी समिती सभापती राधा कुरील, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, सभागृह नेता सुनील काळे, नगरसेवक प्रकाश बनसोड, शहर अभियंता रवींद्र पवार, पशुशल्य चिकित्सक तथा नोडल अधिकारी डॉक्टर सचिन बोंद्रे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, उपअभियंता श्यामकांत टोपरे, भास्कर तिरपुडे, अनवणे, एस तिनखेडे, अभियंता सुधीर गोटे, राजू कुरील, कामेश साहू उपस्थित होते। अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये फिशरीज हबची उभारणी करून नीलक्रांती योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे। या प्रकल्पामुळे कोळी लोक, मत्स्य उत्पादक, अमरावती महानगरपालिका क्षेत्रालगत विक्रेते तथा ग्राहक यांना फायदा होणार आहे। या प्रकल्पासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे। हा प्रकल्प महानगरपालिका राबवित असून या प्रकल्पाची किंमत 21.82 कोटी आहे। ताज्या, थंड आणि गोठलेल्या आणि मूल्यवर्धित माशांच्या खाद्य उत्पादनाचे व्यापार, गोदाम, प्रक्रिया, वितरण आणि निर्यात यासाठी अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये मत्स्य व्यवसाय हब फिश फूड हब मध्ये रूपांतरित होणार आहे। महापौर चेतन गावंडे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले की फिशरीज हब तयार करून सर्व आवश्यक सुविधा देऊन सुविधा पुरवण्यासाठी कार्य करावे। ग्राहकांना दर्जेदार मासे उपलब्धता सुनिश्चित करावी। गुणवत्ता नियंत्रण उपकरणे आणि आवश्यकतेसह फिशरीज हब प्रदान करावा। स्थानिक फिशर किंवा मासेंच्या शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व गरजा, सुविधा आणि आधारभूत सुविधा पुरवणे गरजेचे आहे। महिलांना सशक्त करणारे, ग्रामीण भागात नोकरीची संधी निर्माण करणारा हा प्रकल्प आहे। खास करून वाहतूक आणि विपणन क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार संधी निर्माण करणारा हा प्रकल्प आहे। मत्स्य उत्पादकांना थंड मच्छीचे बाजारपेठ तयार करण्यासाठी आणि गोठलेल्या मासेंच्या उत्पादनासाठी तयार होण्यासाठी मोबाईल वेडिंग वाहने, इंटिग्रेटेड मोबाईल फिश वेटिंग्सची निर्मिती करण्यासाठी स्वयंरोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प आहे। पोस्ट हार्वेस्ट सुविधा जसे की आइस कट फिश, प्री प्रोसेसिंग, फिश ड्रेसिंग आणि मूल्यवर्धित उत्पादनांचे आणि त्यानुरूप उत्पादकांसाठी आणि ग्राहकांना गुणवत्ता उत्पादनाची पूर्तता या प्रकल्पातून होणार आहे। माजी आमदार सुनील देशमुख यांनी सदर प्रकल्प गतिमान करून दर्जेदार करावा अशा सूचना यावेळी दिल्या। हा प्रकल्प मंजूर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले आहे। या प्रकल्पाचे उर्वरित काम त्वरित पूर्ण करून हा प्रकल्प कार्यान्वित करावा। महानगरपालिकेचे सदर कार्य लोकांना रोजगार निर्माण करणारे असून यंत्रणेने सदर कार्य उत्कृष्टरित्या पूर्ण करावे। मौजे बडनेरा, कोंडेश्वर रोड येथे फिशरीज हब उभारण्याचे कार्य सुरू असून या ठिकाणी होलसेल व रिटेल फिश मार्केट तयार होत आहे। या ठिकाणी फिश ड्रेसिंग सेंटर, आइस प्लांट, होलसेल शॉप 30, रिटेल शॉप 10, चिल्ड रूम, आइस रूम तयार करण्याचे काम सुरू आहे। मेकॅनिकल कामाची निविदा लावण्यात आली आहे। विद्युत कामाची सुरुवात करण्यात आलेली आहे। शुक्रवार बाजार, चपराशीपुरा येथे अत्याधुनिक फिश मार्केट उभारण्याचे कार्य सुरू आहे। या ठिकाणी 36 होलसेल शॉप, 160 रिटेल शॉप, चिल्ड रूम, आइस रूम तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे। सोमवार बाजार येथेही अत्याधुनिक फिश मार्केट उभारण्याचे कार्य करण्यात येत आहे। यामध्ये 40 रिटेल शॉप तयार करण्यात येणार आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।